या गृहस्थाश्रमामध्ये त्याचं मन रमावं आणि त्याला कुठेही गळत्या करून जावंसं वाटू नये याकरता राजानं अनेक प्रकारचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश पण आलं आणि सिद्धार्थ आणि यशोधरा यांना एक मुलगा झाला. यशोधरेनं एका बाळाला जन्म दिला. त्याचं नाव राहुल अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. आता तर पक्का अडकला, आता हा आपल्याला पुढे सोडून जात नाही अशा प्रकारचा विश्वास राजाला निर्माण झाला. महापुरुषांचं आगमन हे त्यांच्या जीवित कार्याकरताच असतं आणि ते जीवित कार्य या महापुरुषाकडनं व्हायचंच होतं. सिद्धार्थ थोडा निरंतर त्या राजवाड्याच्या बंदिवासामध्ये राहिल्यासारखा वाटून सांगू लागला, मला जरा लोकांच्या मध्ये हिंडायचं आहे, मला आपली जनता कशी हे बघायचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा हा सिद्धार्थ जनतेला बघण्याकरता जाणार आहे हे कळलं, शुद्धोधनाने विचार केला, याला जगातली दुःख कळता कामा नये. माणसाला वैराग्य येते ते दुःख बघून येतं. अनेकदा वैराग्य दोन गोष्टींच्यामुळे येतं, एकतर विवेकानं येतं स्वतःच्या, नाहीतर दुःख बघून येतं. महाराज शुद्धोधनानं सगळ्या व्यवस्था केल्या की त्याला कुठल्याही प्रकारे दुःख दिसता कामा नये, दुःखी व्यक्ती दिसता कामा नये. मी विस्तार करणार नाही मित्रांनो. 3 प्रसंगांच्या मधनं त्या सिद्धार्थाला या ठिकाणी विस्तारानं वर्णन आहे, मी फक्त थोडक्यात सांगून पुढे जातोय. त्याच्या सारख्याचं नाव आहे चंदक. हा चंदक सारखा सोबत आहे. व्यवस्था अशा प्रकारच्या केल्या की लोकांनी स्वागत करावं, सगळं काही चांगलं चांगलं ऑल वेल दिसावं. राष्ट्रपती यायचे असले किंवा पंतप्रधान यायचे असले, म्हणजे जसं आपण सगळ्या गोष्टी झाकून टाकतो आपल्या शहरातल्या आणि काही काही चांगलं चांगलं दिसेल अशी व्यवस्था करतो. नाशिकमध्ये नाही, नाशिकमध्ये ऑलरेडी सगळं चांगलंच आहे, पण असं करतात लोक. तसं शुद्धोधनानं पण केलं. पण तरी रथात बसलेल्या त्या सिद्धार्थानं एक अत्यंत वृद्ध असलेला व्यक्ती पाहिला. हातात काठी आहे, तो थरथरतो आहे, केस पांढरे आहेत, काही गळून पण पडलेले आहेत, मुखामध्ये दात नाहीये आणि अंगावरती धड कपडे नाहीये. जरेनं म्हातारपणानं अत्यंत व्यथित झालेल्या त्या पुन्हा पुन्हा थांबत पुढे चाललेल्या व्यक्तीकडे पाहून त्यानं सिद्धार्थनं विचारलं, हा काय? चंदकनं सांगितलं, हे म्हातारपण आहे. असं सगळ्यांना होत असतं काय? चंदकनं म्हटलं, ते होणारच. दुसऱ्या दिवशी एक रोगी व्यक्ती पाहिला. तिसऱ्या दिवशी एक प्रेत जाताना पाहिलं. लोक त्याला जाळ घेऊन चाललेले आहेत हे पाहिलं. आणि यामुळे सिद्धार्थाच्या मनामध्ये अत्यंत मोठा वैराग्याचा आवेग निर्माण झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान बुद्धांची चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे लिहिलेली आहे आणि त्यामध्ये अनेकांनी हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये जे आधुनिक काळामध्ये प्रमाण मानले जातात, धर्मानंद कोसांबी, त्यांनी पण हे सांगितलं आहे की भगवान बुद्धांनी आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या या वैराग्याबद्दलच्या गोष्टी आपल्या आई वडिलांशी केल्या. त्यांच्याशी ते विचार करतायत. ते म्हणतात की मला यातून मुक्त व्हायचंय. त्यांनी यशोधरेशी याबद्दल बोलणी केली की नाही याबद्दल सगळे लोक स्तब्ध आहेत, मूक आहेत. पण जो आई वडिलांशी बोलतोय तो आपल्या पत्नीशी याबद्दल बोलणार नाही, असं होणार नाही. आणि त्यामुळे आपल्या मनातला हा विचार, आपल्या मनातला हा निर्वेद, आपल्या मनातला हा गृहत्यागाचा भाव भगवान बुद्धांनी गृहत्याग करण्यापूर्वी पण अनेक वेळेला सांगितला, विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. चैतन्य महाप्रभूंची पण गोष्ट अशा प्रकारची आहे. संन्यास घ्यावासा त्यांना वाटला. अरे घरामध्ये 70 वर्षाची आई अशाची देवी